आपण पाहणार आहोत या क्षणाची सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी। मुंबईतनं एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मुंबईतल्या राम मंदिर स्टेशन परिसरामध्ये एका 20 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झालाय। एका अज्ञात रिक्षा चालकाने पीडितेवरती हल्ला केल्याचा आरोप आहे। सिझेरियन ब्लेड आणि दगडाने हल्ला केल्याचा आरोप आहे। पीडित मुलगी मुंबईतल्या राम मंदिर स्टेशनच्या आवारामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली होती। तसंच मुलीच्या गुप्तांगामध्ये काही दगडाचे तुकडेही घालण्यात आलेले आहेत। एक अतिशय धक्कादायक आणि त्याचबरोबर अत्यंत विकृत अशी ही घटना घडलेली आहे। मुंबईमध्ये राम मंदिर भागामध्ये आताची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। 20 वर्षाच्या तरुणीचा बलात्कार झाल्याचं कळलेलं आहे आणि मुंबईतल्या राम मंदिर स्टेशन परिसरामध्ये ही घटना घडली आहे। एका अज्ञात रिक्षा चालकाने या पीडितेवरती हल्ला केला। इतकंच नाही तर सिझेरियन ब्लेड आणि दगडाने हल्ला केल्याचाही आरोप आहे। ही मुलगी राम मंदिर स्टेशनच्या आवारामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचं कळतंय आणि तसंच मुलीच्या गुप्तांगामध्ये सुद्धा काही दगडाचे तुकडे घालण्यात आलेले आहेत असं कळतंय। अतिशय भीतीदायक, चिंताजनक आणि त्याचबरोबर मुंबईसारख्या नेहमी अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरामध्ये घडलेली ही घटना आहे। ती देखील राम मंदिर स्टेशन भागामध्ये जो नेहमीचा वर्दळीचा अतिशय असा भाग आहे। इथनं एक अतिशय धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे। या परिसरामध्ये 20 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झालाय। एका अज्ञात रिक्षा चालकाने या पीडितेवरती हल्ला केला आणि त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडली होती। गोरेगाव पूर्वेमध्ये वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना आहे। गोरेगाव पूर्वेमध्ये वनराई पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये हद्दीमध्ये ही घटना घडली आहे आणि या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षा चालकाला अटकही केलेली आहे।